सगळ्यांना शुभ सकाळ. तर आज आम्ही सगळेजण गेलेलो आहोत लोणंदच्या आपल्या नगरीमध्ये. माऊलींच्या पालखीचं तिथं आगमन आहे आणि त्याच्याचसाठी आम्ही तिकडे गेलेलो आहे. हे 8-10 दिवसात तुम्हाला एकही व्हिडिओ आला नाही, कारण डेंग्यू झालेला, त्यामुळे भयानक आजारी होते. आजही थोडंसं अजून कसकस आहेच, तरी पण व्हिडिओ करते आहे, म्हणजे मागे शूट केलेला आहे तर तो एडिट करते आहे. तर थोडंसं समजून घ्याल ही अपेक्षा आहे. तर आपण आत्ता लोणंद नगरीमध्ये आहोत आणि इथे खालचे साळुंखे काका आणि त्यांचे 4 मित्र असे सगळेजण मिळून इथे जी मेढ्याची एक पालखी असते, तर तिथं त्यांना ते जेवण देत असतात. तर त्यानिमित्ताने मीही त्यांच्यासोबतच गेले होते. मी, निरंजन, माझ्या सासूबाई, शौर्या, असं मी चौघेही गेलो होतो सोबतच. तर इथे असे वेगवेगळ्या ठिकाणी सगळे कार्यक्रम सुरू असतात. सगळं छान वातावरण, भक्तिमय वातावरण इथे सगळीकडेच. असं कुठेही गेलात तरी तुम्हाला असं इथं काही जाणवणार नाही. इथं स्टेज लागत नाही, माईक लागत नाही, हार्मोनियम लागत नाही, मृदुंग आणि फक्त अंतरीचा शुद्ध भोळा भाव आणि ईश्वर सानिध्याची तळमळ. बघा न्यू आणि दिदूनं काय केलं. छोटा वारकरी बघू. अरे वा, बघू का. अरे वा वा वा, इकडे बघू हनुवटीला काय केलं. इकडे अले वा, किती छान केला गोवा. छान छान छान. अगं बाई 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 बाई. हां चल आपण जय बाप्पा. आणि इतकं छान वाटतंय, नेरूला भारी वाटतंय. आणि इथे मुक्ताईंची ही एक पालखी आपल्याला इथे दिसते, जी पंढरपूरला चाललेली आहे आणि आपल्याला इथलं दर्शन मिळतं. इथं आपण यांचं दर्शन घेऊया पादुकांचं. ठिकठिकाणी अशी लोणंदमध्ये 2 दिवस इतकं भक्तिमय असं वातावरण आहे की म्हणजे याची डोळा याची देवी असं हे सगळं बघून घ्यावं असं सौंदर्य, आध्यात्मिक आनंद असा हा या सोहळ्यातून आपल्याला मिळतो. तर इतकं छान असं तो दिवस गेला ना, समजलंच नाही. तर या मुक्ताईंच्या पालखीच्या इथेच सगळेजण मिळून आम्ही फोटो काढतो आहे. निरू आहे, शौर्य आहे, काकू आहेत, काकूंच्या आई ज्यांना अक्का म्हणतो आम्ही, त्यासुद्धा आहेत. तर सगळ्यांचंच मिळून असं छान इथे आम्ही फोटो काढतो आहे. याच्यानंतर परत माऊलींच्या आगमन 20वा इथं झालेलं आहे, तर तिथंसुद्धा जाणार आहे. तिथलंही मी तुम्हाला दाखवते, काही दृश्य आहेत ते. तर इथे जे आता मुक्ताईचं आपण बघतो आहे, आगमन झालेलं मुक्कामाचं ठिकाण आहे. तर इथं हे माझी 2 पाखरं आहेत. तिथं थोडंसं काहीतरी हे ओढ ते ओढ, हालचाल कर असं चाललेलं आहे. इथे बघा आता मी आहे, न्यू आहे, माझ्या शेजारी काकू आणि माझ्याच बाजूला काकूंच्या आई अक्का अशा आहेत. तर आम्ही इथे फोटोसाठी उभे आहोत छान पोज देऊन. निरू मात्र सगळी इकडे बघ तिकडे बघ, सगळ्यांना बघण्यात दंग झालेला आहे. वारकरी दिसत आहेत, झेंडे दिसत आहेत, भगवे झेंडे, वयोवृद्ध, अबालवृद्ध, लहान मुलं आईवडिलांसोबत टनाटना उड्या मारत छान वारीला जाण्याचा आनंद घेत आहेत. निरंजन मात्र ते सगळं बघण्यात मग्न आहे. यावर्षी पोलिसांची गर्दीही खूप आहे. म्हणजे मी मागच्या वर्षीही गेले होते, त्या तुलनेत यावर्षी जरा जास्तच गर्दी जास्त दिसली. वारकरीसुद्धा जास्त आहेत आणि त्याच्यामुळे पोलिसांचं पण प्रमाण जास्त आहे. तर मी इथं आपला गजर घेतलेला आणि त्याला विसावा असं म्हणतात. त्या ठिकाणचं हे दृश्य आहे ते आपण बघतो. इथं 30 ठिकाणी सगळे असे कार्यक्रम सुरू असतात. तुम्ही बघताय प्रचंड गर्दी आहे आणि प्रचंड मनुष्यबळ आहे. तरी इथं स्टेज लागत नाही, लागत नाही, हार्मोनियम लागत नाही, काहीच नाही लागत. फक्त तुमच्या अंतरीचं शुद्ध भोळाभाव आणि ईश्वर सानिध्याची तळमळ तुम्हाला पाहिजे. आणि आपल्या या पुण्यनगरीत लोणंद नगरीत माऊलींच्या पालखीचं आगमन झालेलं आहे आणि मी बघायला तर इतकं छान प्रसन्न वातावरण, किती सारी गर्दी आहे की कुठे धक्काबुक्की गडबड गोंधळ तुम्हाला ऐकू अगदी ठरल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित असं कार्यक्रम सुरू
त्यांच्या काही तक्रारी अडचणी सूचना आहेत त्यांचं ऐकून घेऊन त्यांची अडचण दूर केली जाते आणि न घेतल्या मोठ्या गर्दीतून मनाला शांत अशी शांतता पंढरीत होते. मग पालखी सोहळा संस्थांच्या वतीने कोणाचं काही ठरवलं सापडलं याची घोषणा केली जाते आणि याच्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे 2 मुक्कामानंतर पालखी सोहळा पुढील प्रवासात निघून जाणार आहे याची घोषणा या आरतीतून केली जाते आणि नंतर माऊलींच्या सजवलेल्या संधीमध्ये भक्तांच्या दर्शनासाठी प्रसाद म्हणून भक्तांचे दर्शन घ्यायला सुरू होते. आणि असं मी तुम्हाला काही क्षण शिकवत आणि थोडंसं माफ करा, थोडीशी तब्येत बरी नाही आहे त्याच्यामुळे मधून अधून खोकला हा येतोच आहे, खोकल्याची उबळ. आणि मी आता तुम्हाला लोणंदमधली काही छान माऊलींच्या इथली दृश्यही दाखवत आहे. तिथं भजन सुरू आहे, किती शांततेत सगळं सुरू आहे, अगदी ठरल्याप्रमाणे एका रेघामध्ये एका रेषेमध्ये सगळे कार्यक्रम सुरू आहेत. हे आपण वारकरी बघतोय, कोणी डोक्यावर ओझी घेऊन जात आहे, कोणी पाण्याच्या बॉटल्स, कोणी काय तर कोणी काय. तुळस घेतलेल्या आपल्याला माता भगिनी दिसत आहेत, झेंडे घेऊन आपले वडीलधारे दिसत आहेत आणि छान सगळे वारकरी एकाच रंगातले आलेले, एकाच भजनात गुंतलेले असे हे सगळे दिसत आहेत, नाचत आहेत, रंगत आहेत, दंगत आहेत. आणि अशा या भक्तिमय वातावरणात आपण बघतोय वेगवेगळ्या दिंडी. इथं खूप छोट्या मोठ्या दिंडी 2 दिवस मुक्कामी असतात. वारकरी भयानक त्रासलेले म्हणण्यापेक्षा 2 दिवस म्हणजे 1 दिवसाचं पूर्ण 30 ते 35 किलोमीटर अंतर एवढं पायी त्यांचं चालणं होत असतं. आपण बघतोय वयोवृद्ध देखील याच्यामध्ये आहेत. तर ते चालून थकल्यानंतर थोडंसं विसाव्याचं ठिकाण असतं आणि तिथं विसावल्यावर ते एकमेकांचे पायांना तेल लावून देणं, दाबणं, परत एकमेकांची सेवा करणं अगदी मनोभावे, काही निस्वार्थपणे, त्याच्याकडून काही अपेक्षा नाही किंवा कोणाकडून काही हेवेदावे नाहीत. अशा प्रकारे अविरतपणे यांचा हा प्रवास सुरू असतो, काम सुरू असतं आणि एकमेकांना समजून घेत, तक्रारी अडचणी दूर करत हे असाच चाललेले असते यांचे प्रवासाचे सर्व नियोजन. तर सगळ्यात अगोदर ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी त्यांचा साहित्याचा आणि किराणा साहित्याचा आणि पाण्याचं वगैरे ट्रक येऊन थांबतात. तिथं ते थोडेसे तंबू ठोकले जातात. इथं अजून एक दिंडी आपल्याला छोटीशी येताना दिसते आहे आणि तिथं थांबल्यानंतर सगळे वारकरी म्हणजे चालत येत असतात पायी. पुढे येणारी पालखीचा ट्रक त्याच्यात त्यांचे आचारी असतात आणि ते येऊन समोर जेवणाची तयारी करतात. त्याच्यानंतर पूर्ण 300-400 असे प्रत्येक म्हणजे एक दिंडीत 300 ते 350 भाविक म्हणजे वारकरी असतात सगळे मिळून. त्यांच्या जेवणाची व्यवस्था पुढे येऊन केली जाते. तंबू ठोकले जातात त्यांना मुक्कामासाठी. त्याचबरोबर त्याच्या आतमध्ये त्यांना हंतरून ठेवलं जातं. साफसफाई त्या भागाची केली जाते. दमून भागून चालून आल्यावर थोडंसं विसावल्यावर 2 आनंदाचे घास खाऊन हे सगळ्या माऊली आहेत हे तिथंच आराम करतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ उरकून आणि मग आपल्या पुढच्या दिनचर्येला सुरुवात करतात. लोणंद इथली पालखी जवळपास 2 दिवस म्हणजे 2 रात्री मुक्कामी असते आणि तिसऱ्या दिवशी सकाळचं जेवण करून निघालेले असतात. तरी हा आमचा छोटा वारकरी बघा मातीत खेळण्यात दंग आहे. खडी गोळा करतोय आणि स्वतःच्याच मांडीवर ठेवून त्याचं वेगळंच विश्वनाथ सुरू आहे. तर थोडंसं मज्जा वाटते. मी बघते काय त्याचं सुरू आहे. त्याला डिस्टर्ब नाही केलेलं कारण तो त्याच्याच कामात गुंगलेला आहे. हे खूप मोठं कामच आहे की स्वमध्ये मग्न होऊन काहीतरी करत राहणं माती खडीमध्ये, त्याच्यातूनही खेळण्याचा आनंद उपभोगणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि तोच हा माझा छोटा वारकरी इथं घेत आहे आणि माझ्यासोबत इथं बसलेला आहे. आम्ही ॲक्च्युली इथे बसलेलो आहे. इथे ही मटकी दिसते आपल्याला खूप मोठी 20 किलो आणलेली आहे. त्यानंतर टोमॅटो कोथिंबीर चिरण्याचं काम सुरू आहे. हे सगळेजण वारकरीच आहेत परंतु इकडे आचारी साहेबांनी भलं मोठं पातेलं ठेवलं आहे. त्याच्यामध्ये 20 किलोचा ते जिरा भात करणार आहेत सर्व वारकऱ्यांना. तर त्याचीच तयारी सुरू आहे. इकडे या माऊली कोथिंबीर निवडत आहेत. थोडीफार फुलाची पाकळी मदत म्हणून आम्ही थोडंफार लसूण किंवा बाकीच्या थोड्या गोष्टी त्यांना निवडू लागलेलो आहोत. तर ही मटकी बघताय 20 किलो आहे ती घेतलेली आहे. कोथिंबीर इकडं आहे सुरू. इकडे टोमॅटो चिरून ठेवलेला आहे
आणि अशा प्रकारे सर्व लवाजमा त्यांच्याबरोबर आहे. तेलाचा डब्बा आहे ते फोडतायत काका आहे ते, आणि ते आता जिरा राईसची तयारी करतायत. तर थोडंफार पूर्ण वेळ मी हे दाखवणार नाही आहे जेवण बनवण्याचं, फक्त थोडं काही क्षणचित्र आहेत किंवा थोडाफार भाग आहे तो मी तुम्हाला दाखवते आहे की कशा प्रकारे 300 ते 400 लोकांच्या जेवणाची तयारी सुरू आहे. साधारणतः एक 4 4:15 वाजलेले आहेत आणि आत्तापासूनच तयारी सुरू आहे. तेव्हा कुठे 8 8:15ची पहिली पंगती जेवायला बसणार आहे. आणि हा तेलाचा डब्बा इथे ओततायत. जिरा राईस करण्याचं नियोजन आहे. जेवणाचा मेनू आहे तो पुरी आहे, त्याच्यानंतर पुरी, त्याच्यानंतर जिरा राईस आहे, त्याच्यानंतर मटकीची भाजी आहे आणि अशा प्रकारे जेवणाचं नियोजन आहे. आमटी पण आहे, म्हणजे भात, आमटी, पुरी, जिरा आणि मटकी अशा प्रकारे आहे. गोडाच्या पदार्थामध्ये पण पदार्थ आहेत तिथे ठेवलेले. अशा या भक्तिमय वातावरणात माझा न्यू आणि माझी चिव दोन्हीच्या दोन्ही लेकरं छान मज्जा करतायत, आनंद घेत आहेत. त्यांना सगळं वेगवेगळे बघा तंबू, यांचा ट्रक आहे साहित्याचा तंबू लागलेला आणि पुढे चाललेली आहे फोडणी. भाताची तयारी चालू आहे. इतक्या लोकांचे स्वयंपाक सकाळी संध्याकाळी म्हणजे खरोखरच आपण घरगुती 4-5 लोकांचं आणि हे पूर्ण वापरण्याचं इतकं दिवसभराने थकलेलं जेवण बनवायचं म्हणजे खरोखरच खूप पुण्याचं काम आहे. काय म्हणायचं शब्दच नाही. हे बघा किती छान आपल्याला बघतो दिवाळा केलेलं जेवण, सात्विक भोजन असं थोडंसं जेवणाचं असतं आणि सगळे तन्मयतेने पूर्ण फुलाची पाकळी आपल्या करून मदत करत राहतात. तिथे हे सोलंकार ते आनंद ते आनंद जे काही त्यांना लागेल ते. आणि ह्या वारकरी आजी आपल्या माऊली आहेत, ह्या निरंजनसोबत गप्पा मारतात आणि न्यू छान त्याच आजींचा टेबल घेऊन तिथेच बसलेला आहे आणि त्याच्या समोरच खोबरं ठेवलंय, तर ते उचलून खाण्याचं काम त्याचं सुरू आहे. दाखव काय खातो तू? खोबरं? त्या गाडी फोटो खोबरं दाखव काय हातात खोबरं खातो. सोडा इकडे छान आणि ते खूप सारी दुकानं पण आलेली आहेत. इथेच जिथे आम्ही थांबलो होतो त्याच्या समोरूनच हे तोरणांचं एक गाडी चालली होती. सहज म्हणून आपलं पाहिलं, किती छान फुलं आहेत, प्लास्टिकचीच आहेत पण सगळे त्याचा रंगसंगत किंवा काय कितीला आहे काय आहे सगळं विचारून तुळशी मातेलाही आपल्याला डोक्यावर ऐकूया तिथं आपण आलेलं दिंडीचं वाटलेलं
हो देत फोटो काढते. अशा प्रकारे कार्यक्रम झालेला आहे. तर शौर्य आणि इकडे चाललेलो आहोत. आता त्या माऊलींची तुळस लावली, थोडीशी डोक्यावर घ्यावी आणि 2 पाऊल येताना करावी सुरुवात. याच मी घेतलेली आहे त्या माऊलींच्या कार्यक्रमाला. त्यांनी विचारलं की बाबा माऊली हे घेतले तर चालेल, तर त्यांनी घेऊन म्हणून सांगितलेलं आहे. मग मी ते माऊली घेतलेली. हे पकड पकड दिली. छान आत्मसहानुभूती अशी वाटते. थोडंसं अशा ठिकाणी गेल्यानंतर आणि अतिशय भारी अशी ही तुळस असते. आता या काकू घेतात ते छान असा नीट समाधान तुम्ही छान असं आपल्या इकडून नेहमीचं वातावरण. आषाढी महिना म्हटला की छान काकूने घेतलेली आहे. थोडंसं छान असं वातावरण प्रसन्न, मन प्रसन्न होतं. थोडंसं आत्मिकतेकडं त्याची जोड आपल्या आयुष्याला असावी. सतत आपण आणि आपल्या आयुष्यातले प्रश्न हे एकत्र असतोच. आणि शौर्यालाही मोह आवरला नाही ती तुळस घेण्याचा. निरंजनला घेऊन काकूसुद्धा तिथे उभ्या राहत आहेत की न्यूलासुद्धा बघायला मिळावं. इकडे भाताचं आपण बघतोय तर तो तांदूळ टाकलेला आहे आणि त्यांचं सुरू आहे पुढचं प्रक्रिया. बाकीची पुढची तयारी झालेली आहे मटकीची सगळी. आता पुऱ्यांसाठी मळायला ते पीठ घेणार आहेत. अशा या भक्तिरसात त्या अन्नात सुद्धा त्याचा छान स्वाद उतरलेला असतो. भक्तीचं जेवण आणि आत्मिक धार्मिक असं हे सात्विक जेवण तयार होतं आहे. 20 किलो जवळपास मटकी ही त्या काकू घेऊन आलेल्या आहेत आणि त्याची तयारी सुरू आहे. या आजींचंही वय किती आहे बघा ना, पण त्यात किती तन्मयतेने करतायत सगळं. आणि इकडे पुढेच आपल्याला जे पहिलंच घर दिसतंय तिथे डॉक्टरांनी मोफत दवाखानासुद्धा ठेवलेला होता वारकऱ्यांना. जे काही चालून दमून भागून काही त्रास होत असेल तर तिथे उपचार घेण्यासाठी त्यांनी त्यांच्यासाठी सुविधा देखील ठेवली होती. मोफत औषधोपचार, सलाईन कोणाला हवी असल्यास, इंजेक्शन्स, अशा प्रकारचं ते मोफत दवाखान्याचे सुद्धा तिथं सुरू आहे. म्हणजे हर एक प्रकारचं बंधुभाव आणि मदत इथं या वारकऱ्यांना ही दिली जाते. सेवा घडावी आपल्याही हातून हा त्याच्या मागचा निस्वार्थ असा हेतू असतो. त्याच्यामुळे हसत खेळत आनंदी वातावरणात इकडे पीठ मळायचं सुरू आहे. भल्या मोठ्या परातीत बादलीतून पाणी घेऊन तुम्ही बघताय आणि तिकडे अजून 2 माऊली आहेत त्या या मळून देतात आणि त्या एकसंध करण्याचं काम हे पलीकडच्या 2 माऊली करतात. तर तिथे त्यांना तो गोळा तिकडे त्यांनी दिलेला आहे आणि त्या माऊलीने सुद्धा तिकडे मळायला घेतलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे न थकता या माऊली स्वयंपाकाचं काम बघतात आणि ते खेळीमेळीच्या वातावरणात. याने आता पलीकडच्या माऊलींना ते दिलेलं आहे पीठ आणि इकडे म्हणजे एकसारखा गोळा करायचा आणि त्या माऊली पलीकडच्या आहेत त्या व्यवस्थित तो एकसारखा करून घ्यायचा असं सुरू आहे. म्हणजे एकीवरच लोड न येता सगळ्यांनीच थोडं थोडं काम करत सगळ्यांचाच कार्यभाग हा हलका होतो. आता जवळपास बराच उशीर झालेला आहे. 7, 7:15 वाजलेले आहेत. निरू माझ्या मांडीवर आहे. त्याची किरकिर सुरू आहे. तो थकला आहे. काका इकडे बसलेले दिसतात. इकडे पुऱ्यांचं वगैरे काम सुरूच आहे. सगळे वारकरी जमा झालेले आहेत. इकडे सासूबाई आहेत, काकू आहेत, मी आहे, अक्का आहेत. इकडे काकासुद्धा बसलेले दिसतात आणि शौर्याचंच हे काम चालू आहे. इकडे ही दिंडी आहे जी इथं आपण
ज्यांच्या दिंडीसाठी आपण आलेलो आहोत तिकडे. इकडे स्वयंपाक शिजवण्याचं काम सुरूच आहे. आणि हे सगळं उरकून आम्हाला पुन्हा माघारी येण्यासाठी रात्रीचे जवळपास 12 ते 12:30 असे वाजलेले होते. परंतु ते एवढा वेळ झाला असं त्याचं काहीच वाटत नाही, कारण इतकं भक्तिमय वातावरण, छान वातावरण, त्याच्यामध्ये वेळ कसा गेला काही कळालंच नाही. आणि सगळे थकलेले भागलेले वारकरी की कधी एकदा आता 2 घास पोटात जाऊन आराम करायला भेटेल अशा ह्याच्यात आहेत. सगळेजण थकलेले आहेत. इकडे दवाखान्याचं काम सुरू आहे. तुम्हाला म्हटलं तसं या आजींचं वय बघा, असं अबालवृद्धांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळेच जण आहेत. अशी ही मेढ्याची पालखी आहे. तिथे आज आम्ही आहोत आणि खूप छान आजचा दिवस गेला, छान प्रसन्न दिवस गेला. याच्यानंतर निरूचं माझ्या पायावर लोळायचं सुरूच आहे. थकलेला होता तोही खूप उड्या मारून मारून. शौर्या देखील थकली होती. शौर्याने चाफ्याच्या फुलाचं अंगठी केली होती. खूप छान वाटते. लहानपणी मी बी खूप बनवायचे अशा अंगठ्या. तुम्ही पण बनवल्यात का? भारी वाटतात ना 2 बोटांमध्ये पकडायला. छोट्या मोठ्या खूप साऱ्या मज्जा मस्ती. मैत्रिणींना थोडंसं 1-2 दिवस उशीर होऊ शकतो अजून पुढच्या आपल्या ब्लॉगला, कारण माझी तब्येत अजिबातच बरी नाही, पूर्ण झोपून आहे. तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा आहे. त्याचमुळे 10 दिवस झाला आपला की व्हिडिओ आलेला नाही. आणि छान आषाढी महिना आहे, तर पूर्ण भक्तिमय वातावरणाचा आस्वाद घ्या. घरात राहा, पावसात फार भिजू नका, तब्येतीची काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा. आणि चला भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत या सात्विक जेवणाचा आनंद आम्ही घेतो. चालेल, चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.